जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज श्रावण वद्य द्वितीया शके 1944 शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022. सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त आपण चैत्रवद्य द्वितीयेपासून ही प्रवचन मालिका सुरू केली आहे. त्यातील हे 5वं पुष्प आज श्री स्वामींच्या चरणी आपण अर्पण करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले समर्थांचे वंशज अधिकारी स्वामी, रामदासी मठांचे विद्यमान मठपती आणि सर्व समर्थ भक्त यांना वंदन करून आजच्या या प्रवचन सेवेला मी सुरुवात करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. समर्थांची मूर्ती पुनरपि जगीही प्रगटली, जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनी तरी. दयांच्या वास्तव्ये वरदनगरी होय वरदा, मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माण्यंच वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वंदे रामदासंच श्रीधरम्. जो सर्वत्र सदा भरोनी उरला, त्या वीण ठावो नसे. त्या माझी भिन्न भाव न दिसे, आनंद रूपी वसे. ज्या सच्चिद घन दिव्य चिन्मय तनु, शोभे शिवम सुंदरम. ज्याचे ध्यानी समस्त दुःख हरते, वंदे गुरुं श्रीधरम. जय जय रघुवीर समर्थ. भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या प्रवचनाला आपण सुरुवात करत आहोत. आत्तापर्यंतच्या 4 प्रवचनांमध्ये आणि शेवटच्या 4थ्या प्रवचनामध्ये आपण असं पाहिलं की स्वामी हे शिगेहळीच्या मठामध्ये होते. त्या ठिकाणी शिवानंद स्वामींच्या बरोबर त्यांच्या सत्संगात स्वामींचे दिवस आणि तपश्चर्या अनुष्ठान हे सर्व सुरू होतं. मध्ये स्वामींना सज्जनगडाची आठवण झाली. श्री क्षेत्र सज्जनगडाहून स्वामी जे निघाले होते तो दिवस होता दासनमीचा, आणि समर्थांच्या आज्ञेमुळे रात्रीच स्वामी गडावरून निघाले. आणि आज्ञा अशी होती की दक्षिणेकडे जाऊन समर्थ संप्रदायाचा प्रचार कर. त्याप्रमाणे ते दासनमीच्या दिवशी मध्यरात्रीच गडावरून खाली उतरले. पुढे दक्षिणेमध्ये त्यांचा संचार झाला. अनेक ठिकाणी ते फिरले. जेव्हा त्यांना पुन्हा आपल्या सद्गुरूंची समर्थांची आठवण झाली त्यावेळेस त्यांनी शिगेहळी हे गाव सोडलं. तिथून जवळच असणाऱ्या शिरसी या गावी ते आले. जवळपास 8-9 किलोमीटर अंतरावर असणारे गाव. त्या ठिकाणचे शिरसीमधले स्वामींचे जे शिष्य होते श्री तिम्मा हेगडे यांनी त्यांची सोय बसमध्ये बसून त्यांना बसवलं. स्वामींची इच्छा नव्हती, पण तो दिवसच वद्य चतुर्थीचा होता आणि 9मीपर्यंत सज्जनगडावर पोहोचायचं दासनमीच्या दिवशी, असं त्यांचा मनोदय होता. आणि त्यामुळे पायी जाणं काही शक्य नव्हतं. पायी गेले असते तर पोहोचले पण नसले दासनमीच्या दिवशी. म्हणून नाईलाजाने तिम्मा हेगडे यांनी जे तिकीट काढून दिलं त्याप्रमाणे ते बसमध्ये बसले आणि पुढे हुबळीमध्ये आले. हेगडे यांनी आधीच फोन केला होता. त्याप्रमाणे हुबळीमधले जे पोस्टमास्टर होते जोशी नावाचे, ते सुद्धा स्वामींचे शिष्य, त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि हुबळी रेल्वे स्टेशनवर स्वामी येऊन पोचले. आपण हा कथाभाग मागच्या वेळेस पाहिला होता, त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये मी सांगत आहे. हुबळी रेल्वे स्टेशनवरनं
ते जे निघाले ते मिरजपर्यंत आले. जसं तिकीट काढून दिलं त्याप्रमाणे मिरजला आले आणि विचार केला आता मिरजपासून आपल्याला सातारा स्टेशन, सातारा रोडपर्यंत जायचं आहे. पण त्यांचा मनोदय जाणला आणि तिथल्या एका कुलीने, जो साताऱ्याचा होता आणि समर्थांवर निष्ठा असणारा होता, त्यांना जेव्हा स्वामींचं दर्शन झालं तेव्हा त्यांनाच प्रेरणा झाली समर्थांच्या प्रेमामुळे की यांचं तिकीट आपण काढून दिलं पाहिजे. त्या सगळ्या कुलीने, हमालाने त्या ठिकाणी वर्गणीसारखे पैसे गोळा केले आणि जेवढे जमा झाले त्यातून स्वामींचं मिरजेचं तिकीट काढलं. मिरजेपर्यंत स्वामी येऊन पोचले. त्या ठिकाणी सुद्धा तिकीट चेकर आणि स्वामींचं जे बोलणं झालं ते शेजारच्या एका तरुणाने ऐकलं आणि ते ऐकून तो तरुण, त्याला उतरायचं होतं मिरजमध्येच आणि गाडी तिथे उभी होती तोपर्यंत तो तरुण त्या ठिकाणी गेला आणि स्वामींसाठी दुसरं एक तिकीट आणलं. ते होतं मिरजपासून सातारा रोडचं. अशा प्रकारे स्वामी माघ वद्य सप्तमी या दिवशी सन 1935 सातारा स्टेशनवर येऊन पोचले. आता सातारा स्टेशनवर पोचल्यानंतर पायी स्वामी तिथून निघाले आणि अष्टमीच्या संध्याकाळी स्वामी सज्जनगडावर जाऊन पोचले. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला होता. तत्पूर्वी आपण एकदा पाहिलं होतं की शिवानंद स्वामी यांच्या सत्संगात स्वामी होते आणि त्या शिगेहळीमध्ये मठामध्ये, आणि त्यांचा न समजता स्वामी तिथून निघाले आणि सज्जनगडच्या दिशेने चालायला लागले आणि मग हा सगळा कथाभाग झाला. स्वामी सज्जनगडावर पोचले. शिवानंद स्वामींना जेव्हा समजलं की आपले श्रीधर स्वामी या ठिकाणी नाहीत आणि ते गडावर निघाले आहेत, पण त्यांच्या मनामध्ये असं होतं की आता आपण या ठिकाणी मठ बांधावा, मठाची स्थापना करावी. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व जे समर्थ भक्त आहेत, रामदासी आहेत, भाविक भक्त आहेत, त्यांची या ठिकाणी मठामध्ये राहण्याची चांगली सोय आपण केली पाहिजे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. गावातच असणाऱ्या केशवराव मंदिर, केशवदेवाच्या मंदिरामध्ये एक लहानसा मठ त्याने उभारला. पण तो मठ फार लहान पडत होता. साधना करण्याची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी करणं शक्य नव्हतं आणि म्हणून शिवानंद स्वामींनी पुन्हा विचार केला की ज्या टेकडीवर दररोज आपले श्रीधर स्वामी सकाळपासून त्या ठिकाणी बसून अनुष्ठान करत होते, तर त्याच ठिकाणी एक आपण मठ बांधावा असा शिवानंदाने विचार केला. त्याप्रमाणे स्वामी शिवानंदाने त्या ठिकाणी बांधकाम पण केलं. दत्तपादुकांचं त्या ठिकाणी स्थापना झाली. आता शिवानंद स्वामी जे आहेत ते त्यांच्या मनामध्ये हे होतं की आपला हा मठ आणि हा सगळा शिष्य परिवार हा स्वामींच्या हवाली करावा आणि स्वामी आता त्यांना पुढील मार्गदर्शन मोक्षापर्यंत करतील, या दृष्टीने त्यांनी आपली हालचाल सुरू केली आणि त्यांच्या मनामध्ये आपला देह विसर्जन करण्याची इच्छा पण मनामध्ये निर्माण झाली आणि त्या दृष्टीने ते निर्वानिर्वीची भाषा हळूहळू बोलायला त्याने सुरुवात केली. शिवानंदाने स्वामींनी आपले 10-12 शिष्य जे होते त्या ठिकाणी त्यांचं एक विश्वस्त मंडळ तयार केलं. वैशाख शुद्ध 3 सन 1937 या दिवशी त्या ठिकाणी दत्तपादुका स्थापना झाली. पण इकडे तो दिवस वैशाख शुद्ध होता, तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस होता. त्यानंतर आषाढ आणि श्रावण असे दोन्ही महिने गेले. आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेचा दिवस आला, गुरुपौर्णिमेचा दिवस आला. तशी इकडे शिवानंद स्वामींची प्रकृती ढासळत चालली होती, खालावत चाललेली होती. आषाढ वद्य 13 सन 1937 या दिवशी खूप ते अस्वस्थ झाले. त्याने आपल्या भक्तांना आपल्याजवळ बोलावलं. इतर सर्व संतांच्या चरित्रामध्ये जसा कथाभाग असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी पण घडलेलं आहे. समर्थाने जाताना अक्काबाई, उद्धव गोसावी या सगळ्यांना तसं सांगितलं आणि समर्थांचे शेवटचे शब्द जे आपल्या तंजावर येथील भीमस्वामी महाराजांनी लिहून घेतले होते ते सगळे 59 श्लोकाचं जे समर्थांचे बोल होते ते सगळे त्यांनी उतरून काढले होते. माझी काय आणि वाणी गेलंय म्हणाला अंतःकरणी, याचप्रमाणे अनेक संतांनी अशा प्रकारचे उद्गार शेवटच्या दिवसात काढलेले आहेत. इथे आमच्या अकोल्याजवळ असणारं परमपूज्य प्रल्हाद महाराज जे आहेत साखरखेड्याचे, त्यांचे सुद्धा शेवटचे शब्द असेच होते, रामनाम मनी धरा, धरा 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 रामनाम मनी धरा, त्या रामाचाच ध्यास घ्या. परमपूज्य बाबा बेलसरे हे पण शेवटच्या दिवसात हे सांगत होते, बाबा बेलसरेंना विसरा. एक वेळ
गोंधळेकर महाराजांना विसरलं तरी चालेल, पण रामनामाचा विसर पडू देऊ नका. त्याचप्रमाणे या ठिकाणी घडलं. स्वामी शिवानंद आपल्या भक्तांना सांगत होते की शिस्तीप्रमाणे उपासना सुरू ठेवा आणि एकच तो भगवंत आहे जो आपला तारणहार आहे. या भवसमुद्रातून आपल्याला पार नेणारा आणि मोक्षापर्यंत आपल्याबरोबर असणारा हा एकच भगवंत आहे आणि तोच तुमच्या सगळ्यांचे कल्याण करेल. मी देह सोडून जात आहे हे जरी खरं असलं तरी तुम्ही त्यामध्ये दुःख मानू नका. समर्थ पण आपल्याला सांगतात, देह असता साहो नये वियोग उपासनेचा. आणि मग ते सांगतात की लवकरच श्रीधरजी या ठिकाणी येतील, श्रीधर स्वामी या ठिकाणी येतील आणि तुम्ही चिंता करू नका. आणि शेवटी त्यांचे शब्द होते, सर्वे भद्राणी पश्यंतु, सर्वे भद्राणी पश्यंतु, सर्वे भद्राणी पश्यंतु, असे त्रिवार ते म्हणत गेले आणि असं नुसतं झाले. आता या सर्वे भद्राणी पश्यंतु हे जे शब्द होते त्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख भाग भवे. हे जे शांती मंत्र आहे, वेदातील मंत्र आहे, त्यामध्ये जो सर्वे सन्तु निरामया हा जो भाग आहे तोच आपल्या भारताच्या केंद्र सरकारने ते वाक्य लिहिलेले अनेक खोके जे आहेत त्यामध्ये सगळ्या कोरोनाच्या वॅक्सिन होत्या आणि त्या वॅक्सिन आपल्या शेजारी देशांना त्यावेळेस पाठवल्या होत्या. आता 2 वर्षापूर्वी त्यावर सर्वे सन्तु निरामया असं लिहिलेलं होतं. म्हणजे विश्व स्वधर्म सूर्यपाव ही जी मौलींची कल्पना होती त्या दृष्टीने आजपर्यंत सुद्धा आपण हिंदू म्हणून सर्वांची काळजी घेत आहोत. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हाच आपला एक उद्देश असतो. त्यामध्ये काही कोणाची जमीन आपल्याला बळकवायची नाही, कुठेही काही अत्याचार करायचा नाही, पण विश्वस्वधर्म याचा सूर्य सगळीकडे तळपत राहो या दृष्टीने सगळं काम सुरू आहे. त्याप्रमाणे हे जेव्हा मी वाचलं सर्वे भद्राणी पश्यंतु, त्याबद्दल हा थोडासा विचार आपल्यासमोर मांडला. असं म्हणत स्वामींनी ते आसन ग्रहण केलं आणि ते आसनस्थ झाले. त्यांचा प्राण केव्हा निघून गेला हे कळलं सुद्धा नाही. तो दिवस होता आषाढ वद्य 13 सन 1937. हळूहळू जेव्हा लोकांना समजलं तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अगदी शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या देहावर समाधी संस्कार झाले. पुढे 1940 मध्ये म्हणजे 3 वर्षानंतर त्यांच्या समाधीचं मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलं. आता श्रीधर स्वामी तिकडे सज्जनगडावर जाऊन पोहोचले. आता त्यांना आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. या शिगेहळीच्या सगळ्या लोकांनी, भक्तमंडळींनी, शिवानंदांच्या भक्तमंडळींनी एक शिष्य जे होते त्यांचं नाव बंदगद्दे कृष्णा यांना गडावर पाठवलं. ते एके दिवशी गडावर आले आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि शिवानंद स्वामींची अखेरची इच्छा जी आहे ती त्यांच्यासमोर मांडली स्वामींच्या समोर आणि आपण ती पूर्ण करावी अशी त्यांना आग्रहाची विनंती केली. स्वामींनी 2 क्षणभर विचार केला आणि लगेच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, सांप्रत तसा योग नाही. असं त्यांनी बंदगद्दे कृष्णा यांच्याबरोबर निरोप पाठवला. जसा निरोप मिळाला तसे पुन्हा त्यांचा आशीर्वाद घेऊन ते निघाले. पण त्यांनी विचार केला, हा निरोप फक्त तोंडी आपण घेऊन जायचा, त्यापेक्षा आपण स्वामींना असं म्हणूया की तुम्ही काहीतरी माझ्याबरोबर लिहून द्या. असं म्हणल्याबरोबर आमच्या भगवान श्रीधर स्वामींनी लगेच कागद घेतला. त्यांचे अनेक फोटो जुन्या काळातले उपलब्ध आहेत. खाली बसून तिरपी मांडी घालून कागद जे आहेत त्या खाली एखादा पुस्तक वगैरे घेऊन स्वामी लिहायला बसायचे. तसे ते बसले आणि त्यांनी एक रचना केली. ती संस्कृतमधली रचना आहे. श्री शिवगुरु स्तोत्रम असं संस्कृत काव्य रचून त्याने ते कागद त्या बंदगद्दे कृष्णा या भक्तांच्या जवळ दिले. ही त्यांची रचना झाली. त्यामध्ये 25 श्लोक आहेत. अहमस्मी सदा भामी कदाचिन्नाहम प्रियः यदेवं प्रस्फुटं स्वेन तम शिवम प्रणतोस्म्यहम अशा प्रकारे. आणि शेवटी ते म्हणतात 45व्या श्लोकामध्ये ब्रह्मैव शाश्वतम अहम, म्हणजे मीच स्वतः ब्रह्म आहे
नच वस्तू जातम, वस्तू जात जे काही या ठिकाणी दिसतं ते माझं रूप नाही, ते मी नाही. मत्वा न शोचती, त्यामुळे कुठेही असा शोक करू नका. गुरुम शरणम प्रपन्नम, आपल्या सद्गुरूंना शरण जा. ही प्रपन्न अवस्था जी आहे, पूर्ण भावे सद्गुरूंना शरण जाणे, हे जेव्हा तुमच्याकडून घडेल तेव्हा तुम्हाला खरा मोक्ष प्राप्त होईल. असं हे 25 श्लोकांचं जे स्तोत्र आहे, शिवगुरु स्तोत्र, त्यामध्ये 4थं चरण मात्र सगळीकडे सारखं आहे. तम शिवम प्रणतोस्म्यहम. 19 श्लोकापर्यंत तरी हा 4था चरण सारखाच आहे. अशा प्रकारे ते बंद गद्दे कृष्णा हे त्यांचं पत्र घेऊन त्या ठिकाणी निघाले. आता इकडे स्वामी सज्जनगडावर आलेले होते. समर्थांच्या भेटीची खूप इच्छा, प्रखर ओढ होती आणि येऊन त्या ठिकाणी समाधीजवळ दर्शन घेतलं. आता काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करावं असा त्यांचा विचार होता. त्याप्रमाणे 1935 ते 1940 सन 1857 ते 1862 या काळामध्ये स्वामींचं वास्तव्य गडावर होतं. त्या काळामध्ये स्वामींनी अनेक संस्कृत रचना केलेल्या आहेत. त्याचासुद्धा आपल्याला आज विचार केला पाहिजे. पूर्णपणे त्यांच्या रचना ज्या आहेत त्यांचा विचार किंवा त्यांचा अर्थ समजून घेणं या ठराविक मुदतीमध्ये तरी शक्य नाही, पण त्याचा आपण उच्चार करूया. स्वामींच्या रचनांचा उच्चार करून सुद्धा आपण स्वतःला धन्य मानूया. सरस्वती स्तोत्र नावाचं एक स्तोत्र त्यांनी रचलं. सगळे स्तोत्र त्यांची जी आहेत ती संस्कृत भाषेमध्ये होती. 16 श्लोक त्यामध्ये आहेत आणि स्वामींनी त्यामध्ये म्हटलेलं आहे की नवरात्रामध्ये जो याचे पाठ करेल त्याला सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्याचप्रमाणे श्रीदेवी स्तोत्र हे सुद्धा एक स्वतंत्र स्वामींची रचना आहे. त्यामध्ये मात्र फक्त 9 श्लोक आहेत आणि पुन्हा हे श्लोक जे आहेत ते नवरात्रासाठी ही रचना केलेली आहे. एक स्तोत्र आहे श्री व्यंकटेश स्तोत्र. मागे आपण पाहिलं स्वामींचं कुळदैवत हे व्यंकटेश होतं, बालाजी होतं, तिरुपतीचा बालाजी, आणि त्यामुळे त्या बालाजीचं त्यांनी स्तोत्र रचलेलं आहे श्री व्यंकटेश स्तोत्र. याचासुद्धा आपण वेळ मिळेल तसा विचार करणार आहोत. एक गोष्ट जाता जाता सांगतो. स्वामी जेव्हा त्या ठिकाणी गेले तिरुपती बालाजीला, तेव्हा खालून वर चढेपर्यंत स्वामी इकडे तिकडे कुठे न पाहता बराबर पायऱ्या चढत होते आणि जाऊन त्याने त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेऊन जेव्हा सगळं झालं, तिथून निघायची वेळ झाली, तेव्हा स्वामी असं म्हणतात की आता आपण खाली उतरत आहोत, आता देवाचं दर्शन आपल्याला केव्हा होईल. असं म्हणून स्वामींनी फक्त मागे वळून पाहिलं, तेव्हा प्रत्यक्ष तिरुपती बालाजी हा त्या पायऱ्यावर येऊन स्वामींना हात दाखवून त्यांना निरोप देत होते. असं एक दृश्य त्या ठिकाणी घडलेलं आहे. त्यानंतर श्री शिवस्तोत्र, विश्वनाथ स्तोत्र. आता हे स्तोत्र मात्र स्वामींनी 1952 कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्री क्षेत्र काशी या ठिकाणी लिहिलेलं आहे. विश्वनाथ स्तोत्र, काशी विश्वनाथाची रचना. त्यानंतर एक स्तोत्र आहे ते म्हणजे श्री हनुमंत स्तोत्र, हनुमान स्तोत्र. हनुमान जयंतीच्या दिवशी कामेश्वर पीठामध्ये हनुमानाच्या मूर्तीची स्थापना झाली. त्यावेळेस स्वामींनी हे हनुमान स्तोत्र रचलेलं आहे. त्यामध्ये 9 श्लोक आहेत. त्या श्लोकाचा म्हणजे मला तशी ओळख नव्हती या श्लोकाची, पण आपले आचार्य श्री किशोरजी व्यास म्हणजे आपले गोविंद देवगिरी महाराज यांची एक हनुमत कथा जी आहे ती त्या डोलाश्रम हिमालयामध्ये जो आहे, अल्मोडा या क्षेत्रापासून जवळ असणारा हे डोलाश्रम, त्या ठिकाणी त्यांची कथा जूनमध्ये झाली. मला वाटतं 12, 13, 14, 15 आणि 16 5 दिवस झाली. सकाळी आणि संध्याकाळी असे 2-2 सत्र असे 10 त्यांचे प्रवचनं त्या ठिकाणी होती. आपल्या सर्वांचे परिचयाचे असणारे श्री महाजन, दिलीपराव महाजन आणि सौ काय त्यांचं नाव पहा, महाजन ज्या आहेत त्या वहिनी ताई त्या ठिकाणी गेल्या आणि त्याने मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही यूट्यूबवर सर्च करून स्वामींची सगळी त्या ठिकाणची प्रवचनं ऐकली आणि ते स्तोत्र आम्हाला खूप आवडलं. आणि मग नंतर जेव्हा त्याचा विचार केला तेव्हा लक्षात आलं की अरे हे हनुमत स्तोत्र जे आहे ते आपल्या श्रीधर स्वामींचंच आहे. हे लक्षात आल्यावर खूप आनंद झाला. आणि जसं आपण कृष्णाष्टकम म्हणतो, भजय वजय कमंडनम, त्याच धर्तीवर स्वामींनी रचलेले हे स्तोत्र आहे.
सुखैकधाम भूषणं मनोजगर्वखण्डनम् अनात्मधीविगर्हणं भजेऽहमञ्जनीसुतं भवाम्बुधिं पितृशुभि सुसेव्यमानमद्भुतं शिवावतारिणं परं भजेऽहमञ्जनीसुतं गुणाकरं कृपाकरं सुशान्तिदं यशस्करं निजात्मबुद्धिदायकं भजेऽहमञ्जनीसुतं. अशा प्रकारे 9 श्लोक असणारी ही रचना त्या ठिकाणी जेव्हा आचार्य गोविंददेवगिरी महाराजांनी रोज त्यावेळेस म्हटली आणि आम्ही ते यूट्यूबवर ऐकत होतो, तेव्हा माझा प्रश्न पडला की ही इतकी छान रचना कोणाची असेल. आणि मग त्याचा अर्थ लागला की आपल्या भगवान श्री श्रीधर स्वामींनी रचलेली ही रचना आहे. त्यानंतर त्यांचं एक स्तोत्र आहे श्री शारदा स्तोत्र. त्यामध्ये 9 श्लोक आहे. म्हणजे पहा, श्री सरस्वती स्तोत्र, देवी स्तोत्र, शारदा स्तोत्र, हनुमत स्तोत्र, विश्वनाथ स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्र, अशा प्रकारच्या अनेक रचना त्यांनी केल्या आहेत. त्यानंतर शिवगुरु स्तोत्र, नंतर एक आहे शिवशांत स्तोत्र तिलक. हे संस्कृत भाषेमध्ये आहे. मुळामध्ये स्वामींनी लिहिलं. ग्वारीघाट जबलपूर या ठिकाणी असताना त्यांनी ते 1958 मध्ये लिहिलेलं आहे. तो काळ सज्जनगडचा नाही आहे, तरी त्यामध्ये 82 श्लोक होते. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत असणारे स्वामींची रचना श्री रामपाठ, श्री समर्थपाठ, त्यानंतर पंचीकरण, लघु रामायण, अशा अनेक रचना स्वामींच्या आहेत. श्री रामपाठ आणि श्री समर्थपाठ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. साताऱ्यामध्ये जो भक्तिधाम हा आश्रम आहे, स्वामींचे पहिले शिष्य असणारे श्री दत्ताबुवा रामदासी यांचा तो मठ आहे. त्या ठिकाणी रामपाठ आणि श्री समर्थपाठ, तसंच गडावर सुद्धा श्रीधर कोटीमध्ये याचा नेहमी पारायण होत असतं. स्वामींचा हा अधिकार गडावरील सगळ्यांनाच माहीत होता. म्हणून लोक त्या ठिकाणी जे दर्शनाला यायचे, स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि त्यांना इच्छा व्हायची की स्वामींनी आम्हाला अनुग्रह द्यावा. आणि असं म्हणून बरेच लोक त्यांच्याकडे मागे लागले होते की आम्हाला अनुग्रह द्या. स्वामींना त्यांचा आग्रह खूप होता, पण स्वामी म्हणत होते. स्वामी थोडेसे एकांतात असणारे, आपल्यातच विचार करणारे असे होते. आणि असे असून सुद्धा इतरांच्या सगळ्या सोयी पाहणारे असे स्वामी होते. स्वामी त्यांना लगेच म्हणायचे, मला श्री समर्थांची अद्याप तरी आज्ञा नाही. त्यांची आज्ञा झाली की मी तुम्हाला जरूर अनुग्रह देईल. कारण मुळामध्ये एकांताची आवड होती त्यांना. हाच त्या ठिकाणचा एक विशेष असं दिसून येतं आपल्याला. पुढे स्वामी जेव्हा गडावर आले तेव्हा त्या कर्नाटकामध्ये राहून, दक्षिणेमध्ये राहून, अनेक ठिकाणी पायी प्रवास करून, अनेकदा उपवास घडले होते, पायी चालून. स्वामींची तब्येत तेवढी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी असा विचार केला, आता प्रकृती खूप क्षीण झाली आहे, गडावर आपण आलेलो आहोत, तर आता आपण या ठिकाणी थोडीशी विश्रांती घ्यावी असा त्यांनी विचार केला. पण खऱ्या माणसाला, खरा जो सत्संगात आहे, खरा जो नाम घेतो, त्याला सत्संग कधीही टाळता येत नाही. सत्कर्म त्याला कधीच टाळता येत नाही. म्हणून स्वामींनी किती जरी विचार केला तरी ती विश्रांती घेणं काही त्यांना बरोबर वाटलं नाही. त्या काळात त्यांची प्रवचनं त्या ठिकाणी गडावर व्हायची. आत्माराम, वेदेश्वरी, वाक्यवृत्ती ही ग्रंथाची नावं सुद्धा आपण वाचलेली असतील किंवा नसतील, पण स्वामींनी त्यावर प्रवचनं सुरूच ठेवली. असं पहा, एखादं फळ पक्व झालं की देठापासून ते सुटतं आणि खाली पडतं. स्वामींचं सुद्धा असंच होतं. स्वामींच्या ठिकाणी असलेली कर्मबंधनं हळूहळू सुटत चालली होती. आता ते सदैव ध्यानमग्न अवस्थेमध्ये राहत होते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, यथेदांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ध्यानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. अग्नीची ज्वाळा कितीही लहान असली ती भयंकर आगीचे रूप धारण करू शकते आणि कित्येक वस्तूंना जाळून टाकू शकते. हा आपला अनुभव आहे. आणि अनुभव म्हणजे आपण पाहिलाच पाहिजे असं नाही, पण त्याचा इतरांकडून आपण जे ऐकलं त्यावरून आपण हा अंदाज घेऊ शकतो. एक अशीच गोष्ट घडली, योगायोगाने ती 2 मिनिटात सांगतो. लंडनमधली गोष्ट आहे. ते 1966 मध्ये एक बारीक ठिणगी एका बेकरीमध्ये लागली आणि त्याच्यामुळे काय झालं तर 13,200 घरं भस्मसात झाली. 87 चर्च, प्रार्थनागृहे, अनेक कार्यालये जळून भस्मसात झाली.
तर एक ठिणगी अशा प्रकारे करू शकते. पण त्यामुळे म्हणजे ज्या लोकांना आपलं कर्मफळांना भोगून संपायचं असेल तर त्यांना अनेक जन्म लागतील, हे खरं आहे. पण श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देतात की ज्ञानात अशीच शक्ती असते की जे आपल्या संचित कर्मफळांना सुद्धा भस्म करून टाकते. कारण परमात्म्याचे ज्ञान आणि भगवंताशी आपला संबंध, यामुळेच आपण भगवंताला अन्य भावे शरण जावे आणि मग त्यावेळेस आपल्या कर्मफळांचा नाश होतो. ज्ञानी भक्तासाठी कोणतेही कर्म उरत नाही. प्रारब्धी टाकीला देहो, समर्थ आपल्या ग्रंथराजात म्हणतात, प्रारब्धी टाकीला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. श्रीधर स्वामी त्या काळामध्ये निजानंदात रममाण झालेले होते आणि तरी पण स्मितहास्य त्यांच्या मुखावर सदैव पाहत राहत होतं. कोणीही भक्त त्यांच्या दर्शनाला आले की त्याला त्यांच्या सत्संगातून उठून जावं असं कधीच वाटत नव्हतं. त्यामुळे साधूंच्या संगतीमध्ये, साधनेशिवाय सुद्धा साधूच्या संगतीमध्ये दर्शन घेणाऱ्या भक्ताला पवित्र वातावरणामुळे आपोआप त्याचं मन शांत होतं. स्वतःहून कोणाशी काही बोलायची अशी त्यांची आता प्रवृत्ती राहिलेली नव्हती. तरी पण गडावर येणाऱ्या प्रत्येकाची चांगली सोय होती की नाही याकडे स्वामी जातीनं लक्ष देत होते. सगळ्या साधकांबरोबरच स्वामी माधुकरीसाठी जायचे आणि नंतर मठात परत आले, समर्थांचं दर्शन घेतलं तेव्हा प्रसाद भक्षण करायचे. आणि त्यांची सवय होती की प्रसाद भक्षण करत असताना श्री मनाच्या श्लोकाचा ते उच्चार करत होते. याचं कारण सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, जनी आसोने आपण जना वेगळा. चार लोकांमध्ये स्वामी आणि आपण काय फरक आहे? काहीच फरक नाही. पण अंतरस्थिती जी आहे ती त्यांची आणि आपली यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी, सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे. या प्रकारे आपल्या श्री ग्रंथराज दासबोधामध्ये खऱ्या सिद्धाचं लक्षण जे आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. मगाशीच मी जसं सांगितलं तसं स्वामींचे आता ग्रंथरचनेवर जास्त भर होता त्या सज्जनगडच्या काळामध्ये जेव्हा ते तिथे होते. आता त्यांचा एक सगळे अनुभव जे होते ते अनुभव त्यांनी कथन केले. स्वामीजी धर्मावर होणारे आघात जे होते त्या काळात आणि आजही जे आहेत ते पाहून कोणाही सत्प्रवृत्त माणसाच्या, ज्याचं देशावर प्रेम आहे, त्याचं चित्त विचलित होत असतं. आणि हा जो धर्मावर होणारा जो आघात आहे त्याला नष्ट करण्यासाठी आपण जनजागृती केली पाहिजे असं सगळ्या संतांच्या मनामध्ये आलेलं आहे. तसं स्वामींच्या मनात आले. म्हणून धर्मजागृती व्हावी या एका उद्देशाने त्यांनी आपला एक 200 श्लोकाचा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे श्रीराम गौरव. आता हा ग्रंथ उपलब्ध नाही, त्याचं काही कारण आहे. स्वामीने हा ग्रंथ लिहिला आणि स्वामींची एक सवय होती, जी रचना झाली ती आपल्या शिष्यांसमोर एकदा वाचून दाखवायची. संस्कृतमध्ये असणारा हा 200 श्लोकांचा ग्रंथ स्वामींनी गडावर त्याला वाचायला सुरुवात केली. प्रकाशन करण्यापूर्वी ते सगळ्यांना वाचून दाखवायचे. पण त्या ऐकणाऱ्यांमध्ये काही लोक असे होते की ते स्वामींच्या विरुद्ध होते आणि ते प्रत्येक वेळेस काही ना काही यांचं वाचन झालं की मग त्यामध्ये काही ना काही विघ्न आणायचे आणि विरोध करायचे. तरी पण स्वामीने नेटाने आपला पूर्ण ग्रंथ त्यांना वाचून दाखवला. आता ते लोकांचा अभिप्राय ते ज्यांना सांगायचे की माझा हा ग्रंथ पूर्ण झाला की तुम्ही तुमचा अभिप्राय द्या. पण चांगली माणसं जी असतात ती काही कोणाचं ऐकत नाही, त्यांना मनात येईल तसं ते बोलत असतात. आता ते काय म्हणतात, त्यांनी त्या लोकांनी आपला अभिप्राय दिला, जे विरोधी होते ते, आमच्यामध्ये मते असा ग्रंथ संप्रदायात असणेच कामाचा नाही, असलाच नाही पाहिजे. तो तुम्ही तलावात फेकून द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं त्या लोकांनी. आता त्यांचं असं मत ऐकल्याबरोबर आपण आता तिकडे विचार करू थोडंसं रामायणातला. एका धोब्याने शंका घेतल्याबरोबर राजा रामाने, श्रीरामांनी आपल्या पत्नीचा त्याग केला. हे जसं आहे तसंच या ठिकाणी एकाने जरी असा विरुद्ध असा तो त्यांचे बोल निघाले की हा ग्रंथ संप्रदायात असणं कामा नये आणि तो तलावात फेकून द्यावा लागेल असं म्हणल्याबरोबर स्वामींनी तो ग्रंथ उचलला आणि गडावर असणाऱ्या खंबाळ्याच्या तलावामध्ये तो सोडून दिला.
त्या ग्रंथाचे 200 श्लोक झालेले होते. त्याची जी कागदं होते, सुटी सुटी कागदं, ती त्या ठिकाणी पाण्यावर तरंगत होती. स्वामी तिथून परत आले. आता तो ग्रंथ लिहितानाही तेवढाच आनंद होता आणि तो पाण्यामध्ये सोडताना सुद्धा तेवढाच आनंद होता. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. हे जे आहे असं वर्तन फक्त स्वामींच्या सारख्या संतांकडून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा जन्मदिवस असो, पुण्यतिथीचा दिवस असो, त्यापासून आपल्याला हेच धडे घेतले पाहिजे. आणि स्वामींच्या मनात एक निर्धार होता, आता जो आपण पाण्यामध्ये सोडलेला ग्रंथ आहे, फेकलेला ग्रंथ आहे, तो पुन्हा बाहेर काढायचा नाही. हा स्वामींचा निर्धार पक्का होता. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट सगळ्यांना कळाली गडावर आणि जो तो तिथे जाऊन विचार करू लागला. आणि ही जे माणसं होती विरोध करणारी, त्यांना सुद्धा हे समजलं. आता त्यांनी पुन्हा स्वामींची भेट घेतली आणि तेव्हा ते म्हणतात की तुम्ही तो ग्रंथ पाण्यात टाकून द्याल असं आम्हाला वाटलं नव्हतं. खरं म्हणजे तुम्हाला गर्व होऊ नये म्हणून आम्ही तसं म्हटलं होतं. म्हणजे आता ही सर्वाची भाषा सुरू झाली. म्हणजे अशा प्रकारचा एक अनुभव त्यांच्या एका रचनेचा श्रीराम गौरव. कोणी जरी तो बाहेर काढला असता पाण्यातून, पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष रामरायाने तो ग्रंथ पूर्णपणे तळ्याच्या खाली तळाशी नेऊन तो ठेवला. आणि ती रामाचीच इच्छा होती कदाचित, असं म्हणून स्वामींनी तो विचार आपल्या मनातून सुद्धा काढून टाकला. अजून एक प्रसंग त्या ठिकाणचा येतो. एके दिवशी स्वामींच्या पोटात खूप दुखायला लागलं. प्राणांतिक यातना सुरू झाल्या. आणि का नाही होणार, एवढे मोठे कष्ट घेतले. रोज 2 वेळची भिक्षासुद्धा मिळत नव्हती. जेव्हा काही कारण त्यांचे नियम होते. पुण्याहून अनाथ विद्यार्थीगृहामधून जेव्हा निघाले, त्यांनी ते 12-15 गोष्टींची एक शपथ घेतली होती. त्याप्रमाणे मी कोणालाही अन्न म्हणून मागणार नाही. जे मला मिळेल त्यातच मी संतुष्ट राहील. 3 त्रिकाळी स्नान आणि संध्या झाल्याशिवाय, जप झाल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या. त्याप्रमाणे या ठिकाणी यातना सुरू झाल्या. खूप कष्ट स्वामींना घडले. त्याचप्रमाणे आपले श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनासुद्धा अनेक कष्ट या एका म्हणजे निष्ठेपोटी, प्रखर असं वैराग्य ज्यांच्या ठिकाणी होतं, पण कर्मकांडामध्ये सुद्धा ते तेवढेच प्रवीण होते. म्हणून त्यांना ते सगळं पाळत ते राहिले. कारण येथे वडील जय जय करती तया नामो धर्म ठेविती. अशा प्रकारे धर्माचरण त्यांच्याकडून होत होतं. आणि साहजिकच शरीराकडे थोडी हेळसांड होत होती. स्वामींना असं वाटलं की आता आपला प्राणच जातो की काय. त्यावेळेस स्वामी आणि त्यांचे एक शिष्य श्री नारायणराव मुळे हे गडावर ते साठेंच्या मठामध्ये राहत होते. माझ्या माहितीप्रमाणे हे जे नारायणराव मुळे जे स्वामींचे शिष्य होते, मला वाटतं त्यांचेच चिरंजीव म्हणजे आपले राजाराम नारायण मुळे गडावर जे समरसेवा मंडळामध्ये सेवा देतात, साताऱ्यामध्ये राहतात, ते आहेत असं मला तरी वाटतं. गडावर गेल्यानंतर त्यांची भेट झाल्यावर मी निश्चित त्यांना विचारणार आहे. हे जे आहेत दोघे त्यावेळेस साठेंच्या मठात राहत होते. आता साठेंचा मठ कोणता, गडावर कुठे आहे तो, असं आता तरी काही मला आठवत नाही. त्यामुळे मी आपले जे स्वामी आहेत त्यांच्याशी फोन करून बोललो. एक मेसेज पण दिला. आदरणीय श्री दुर्गाप्रसाद स्वामी यांनी मला त्याचं उत्तर दिलं. आणि ते म्हणतात की आता तो मठ नाही, त्या नावाने तो नाही, पण त्या जागी दुसरी खोली बांधण्यात आलेली आहे. तर ठीक आहे, म्हणजे असा तो मठ होता. स्वामी त्या मठामध्ये गेले, साठेंच्या मठामध्ये. आणि त्या मठामध्ये एका कोनाड्यामध्ये समर्थांचा एक फोटो होता आणि ग्रंथराज दासबोध होता. स्वामी त्या ठिकाणी ध्यानाला बसले आणि त्यांनी त्यांचं सगळं लक्ष त्या ग्रंथराज दासबोधाकडे आणि समर्थांच्या फोटोकडे होते आणि ते ध्यानामध्ये बसले. स्वामींनी या नारायणराव मुळे जे होते आपले शिष्य, त्यांना सांगून ठेवलं होतं की आता मी दार लावून घेतो, तासभर बाहेरच माझी वाट पहा. आणि 1 तासानंतर जर माझा देह पास झाला तर दार उघडा आणि माझी समाधी वगैरे न बांधता मला अग्निसंस्कार करावेत, असे स्पष्ट आदेश स्वामींनी श्री नारायणराव मुळे आपल्या शिष्याला दिले होते. ही मंडळी सगळी बाहेर बसली आणि ते म्हणतात की जर समर्थांना माझ्याकडून काही चांगलं काम करून घ्यायचं असेल तर मी या ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर येईल.
काही काळ गेल्यानंतर स्वामी बाहेर आले ध्यानातून आणि जागृत झाल्यावर बाहेर येऊन ते म्हणतात, समर्थाने रामरायाने या परमात्म्याने लोकोद्धार करण्यासाठी मला जीवदान दिले आहे. पहा, आपण स्वतः पहा किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये पहा किंवा कुठे असे उदाहरणं शोधा. आपण जे आपले माणसं मृत्युमुखी होते, ICUमध्ये होते, सलाईन आहे, ऑक्सिजन आहे, अशा अवस्थेमध्ये जे होते ते देवाच्या दयेने देवाच्या कृपेने चांगली झाली आणि परत आली. त्याचा आपल्याला किती आनंद आहे. आणि आपल्याला जेवढा आनंद होता त्यापेक्षा जास्त त्या माणसाला होता जो त्या मृत्युमुखी पडलेला होता. आता यातले किती माणसं असा विचार करतात की परमात्म्याने मला लोकोद्धार करण्यासाठी जीवदान दिले आहे, असा कोण विचार करतं? पुन्हा तो येतो, पुन्हा आपल्या संसारात येतो, पुन्हा या ठिकाणी अडकून राहतो. चांदीची साखळी असो किंवा सोन्याची असो, लोखंडाची असो, तो स्वतःला त्या ठिकाणी बद्ध समजतो आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे फेरे करत असतो. त्यापुढे स्वामींची एक रचना आहे स्वात्मनिरूपण नावाची. यामध्ये स्वामींनी 150 श्लोकांची पद्यमय रचना केली. संस्कृत श्लोक आहेत आणि तो ग्रंथ हस्तलिखित घेऊन स्वामी शिग्याळीला गेले. तिथे गेल्यानंतर स्वामींनी विचार केला की हे 100-150 श्लोक जे आहेत त्याचा पुन्हा विचार केला आणि पुढे त्याचे 1000 श्लोकामध्ये पुन्हा त्याचा विस्तार केला. भक्तिसार नावाचा ग्रंथ तो तयार झाला. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि पुढे व्यासांनी त्या चतुश्लोकी भागवताचा 4 श्लोकापासून विस्तार करून 12 स्कंद आणि 18,000 श्लोकांचा विस्तार केला. तसं स्वामींनी स्वतःच लिहिलेल्या 150 श्लोकांचा विस्तार करून 1000 श्लोकापर्यंत विस्तार केला आणि त्याचं नाव दिलं भक्तिसार. असेच एक गृहस्थ शिष्य विषयी लंपट होते, स्वामींच्या जवळ आले आणि त्या माणसाने विचारलं की वासना विक्राळ आहेत पण त्या नष्ट होऊन सुखरूपपणे भगवतीची प्राप्ती कशी होईल. म्हणजे त्या माणसाला ते घेणं देणं काही नव्हतं, विषयामध्येच लंपट होता. पण आता मोठ्या माणसाकडे गेल्यानंतर काहीतरी विचारावं असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि तेव्हा स्वामींनी त्याच्याशी जो संवाद केला तो संवादसुद्धा एका ग्रंथाच्या रूपाने स्वामींचा आपल्यासमोर आहे. आणि तो ग्रंथ म्हणजे विषयमुनी संवाद. आकाराने लहान आहे पण अचूक असं मार्गदर्शन स्वामींनी त्यामध्ये केलेलं आहे. पुढे अजून एक अनुभव येतो, तोही खूप छान आहे. पहा, आपण पाहिलं की शिवानंदांनी त्या ठिकाणी देह ठेवला त्यावेळेस स्वामी गडावर आलेले होते. स्वामी शिवानंदांच्या निर्याणानंतर तो शिगेहाळीचा जो मठ होता त्याची परिस्थिती थोडी शोचनीय झाली होती. 10-12 जणांचं विश्वस्त आपल्या शिष्यांचं तयार झालं होतं पण तिथे कुठल्याही प्रकारची आवक नव्हती. येणारी जाणारी माणसंसुद्धा कमी झाली होती आणि असं होऊन त्या मठाला काहीतरी कर्ज व्हायला लागलं. आणि ही परिस्थिती देह ठेवल्यानंतरसुद्धा शिवानंद स्वामींच्या लक्षात आली. आपण जे म्हणतो दोन्ही पक्ष पाही उद्धरती, माऊली जे म्हणते ना, दोन्ही पक्ष हेच की जिवंत असतानासुद्धा ते इतरांचा उद्धार करतात पण देह ठेवल्यानंतरसुद्धा ते इतरांना दृष्टांत देऊन आपल्याला जसं पाहिजे तसं ते काम करून घेतात आणि लोकोद्धार करतात. तसं या ठिकाणी स्वामी शिवानंदांनी आपल्या शिष्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन पुन्हा दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की या स्वामींच्या येण्याची सूचना मला मिळालेली आहे. आता कधीही भगवान श्रीधर स्वामी या ठिकाणी येतील. त्यामुळे लोकांना खूप आनंद झाला की स्वामी येणार आहेत, कारण तो दृष्टांत तसा होता. 1939 मधली गोष्ट आहे. श्रावण महिना, हरिहर हे जे गाव आहे तेथील एक नारायण महाराज ऐरणीकर म्हणून होते. त्यांनी निश्चय केला आता स्वामी येणारच आहेत, त्यामुळे आता स्वामींच्या हस्ते आपण एक नामसप्ताह करूया. या नामसप्ताहासाठी त्यांनी जागा जी निवडली होती ती होती श्रीयाण. हे श्रीयाण नावाचं जे आहे, याण म्हणजे ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि भैरवाचं ते स्थान आहे. इतकं घनदाट आहे की दिवसासुद्धा माणूस त्या ठिकाणी जायला भिईल. पण या स्वामींनी, नारायण महाराज ऐरणीकरांनी त्या ठिकाणी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली होती. या भयान अशा जंगलामध्ये शिरसीपासून जवळच कुमठ्याच्या रस्त्यावर हे ठिकाण आहे, याण किंवा श्रीयाण.
स्वामींना आता त्या ठिकाणी यायचं होतं. पण त्यावेळेस इकडे सज्जनगडावर परिस्थिती वेगळी होती. गडावर स्वामी होते आणि समर्थांसमोर श्रावण महिन्याचा अधिक मास होता त्या काळात आणि म्हणून अखंड टाळ सप्ताह त्या ठिकाणी सुरू होता. स्वामींना निरोप मिळाला की या नारायण महाराज ऐरणीकर यांनी त्या ठिकाणी नाम सप्ताह उभारले करणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. स्वामी तिथेच गडावर होते. गडावर त्यावेळेस साधकांची संख्या कमी होती आणि अधिक मासासाठी अखंड टाळ सप्ताह सुरू होता. त्यामुळे टाळ घेण्यासाठी आणि तिथे जप करण्यासाठी उभं राहण्यासाठी रामदासी मंडळीसुद्धा कमीच वाटायला लागली. तेव्हा स्वतःवर त्यांनी जबाबदारी घेतली आणि 12-12 तास स्वामी त्या ठिकाणी टाळ घेऊन उभे असायचे समर्थांच्या समोर, रामरायासमोर, समाधीसमोर. आणि एके दिवशी ते स्वतःच म्हणाले, अगदीच काही माणसं कमी पडली तर हे जे मारुतीराय आहेत, दासमारुती, या मारुतीच्या गळामध्येच आपण हा टाळ टाकून देऊ आणि मारुती स्वतः हे टाळ वाजवतील, असे स्वामी आपल्या भक्तांना म्हणाले. आता इकडे काय झालं, नारायण महाराज ऐरणीकरांनी सगळी व्यवस्था केली. तोपर्यंत सगळीकडे बातमी गेली की स्वामी येणार आहेत आणि असा नामसप्ताह त्या ठिकाणी होणार आहे. आणि स्वामींनी म्हणजे त्या नारायण महाराजांनी गडावर आपले 2 शिष्य त्या ठिकाणी पाठवले, भगवंतराव आणि शंकरराव शिरगुरकर नावाचे. हे दोघे शिष्य तिथला निरोप घेऊन या ठिकाणी आले, स्वामींना नेण्यासाठी गडावर आले. तोपर्यंत अधिक मासातला श्रावण संपला होता आणि निज श्रावण वद्य पंचमी असा दिवस होता. आता सप्ताह त्या तिथीला सप्ताह सुरू झाला. पण शिरगुरकर बंधूंनी नारायण महाराजांना जाऊन निरोप दिला की या सप्ताहात स्वामी येतील असं वाटत नाही. पण त्यांनी पुन्हा यांना इकडे पाठवलं की तुम्ही जर नाही आले तर इकडे सगळे आपली प्रतिमा मलिन होईल, माझी आणि तुमची सुद्धा. आपण सगळ्यांना सांगून ठेवलेले की स्वामी गडावर येणार आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की पुन्हा ते गडावर आले आणि पुन्हा विनंती केली की तुम्ही नाही आला तर असे सगळी पंचायत होईल. मग स्वामींचा पुन्हा निरोप घेऊन हे शिरगोरकर बंधू जे आहेत ते पुन्हा त्या ठिकाणी श्रीयांना गेले. स्वामी दुसऱ्या दिवशी समर्थांच्या दर्शनासाठी गेले आणि समर्थांचं दर्शन घेतलं आणि लगेच स्वामींना समर्थांची आज्ञाच झाली की तू त्या ठिकाणी जा, तो नामसप्ताह जो आहे तो तुझ्याच हातून होणार आहे. वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या चरित्रामध्ये जो ग्रंथ आहे तो गुरुमूर्ती चरित्र, 140 अध्याय आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की स्वामींना म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींना अनेक ठिकाणी दत्तात्रयाने दर्शन देऊन आज्ञा केलेली आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मानंद स्वामी नवगाव इथले ब्रह्मानंद स्वामी यांना सुद्धा अनेक वेळा दत्तात्रयाने दर्शन देऊन गुरुंना भेटीसाठी म्हणून तिथून इंदोरला पाठवलं. हे पुन्हा परत आले, पुन्हा त्यांनी या ठिकाणी अनुष्ठान करून घेतलं नरसोबाच्या वाडीला आणि पुन्हा ब्रह्मानंद स्वामी त्या ठिकाणी गेले. हे जे आहे तर आपले सद्गुरू आपल्याला योग्य मार्गावर नेत असतात. क्वचित घेता आड रान मार्गी लावतो त्वरे, जीव अत्यंत आजाड तेची झाले सुजाण, क्वचित घेता आड रान मार्गी लावतो त्वरे. आपण सर्व सवाया म्हणतो, पण उगीच आपण म्हणतो. त्याचा विचार जर केला तर सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये आपल्या समर्थांचे कोणतीही सवयी आपल्याला तिथे मार्गदर्शक ठरते. अशा प्रकारे आपण विचार केला तर आपल्या उपासनेमध्ये अधिक आनंद आपल्याला प्राप्त होईल. समर्थांची आज्ञा झाली आणि श्रावण मध्य पक्षामध्ये 1939 सनमध्ये स्वामी त्या ठिकाणून गडावरून निघाले. 20-25 रामदासी बरोबर घेतले होते. समर्थांचे वंशज श्री तात्यासाहेब महाराज त्या काळात होते आणि माझ्या माहितीप्रमाणे आज जे आपले आदरणीय श्री बाळासाहेब स्वामी आहेत, श्री दुर्गाप्रसाद स्वामी आहेत, यांचे हे आजोबा असावेत तात्यासाहेब महाराज. ते सुद्धा येणार होते आणि ते सरळ बेळगावला येऊन त्यांच्याबरोबर ते सामील झाले त्यांच्याबरोबर. आणि श्रावण मध्य 4 1861 शके म्हणजे 1939 शिरसी मागे स्वामी त्या श्रीयांना आले. आता श्रीयांना आल्यावर सगळं त्यांचा प्रवास म्हणजे एकदा तिथून पोहोचले की मग पुन्हा सगळं पायीच. स्वामी पुढे बाकी मंडळी मागे पळत आणि एवढ्या जंगलामध्ये येऊन या ठिकाणी इतकी चांगली व्यवस्था केली. म्हणून त्यांनी खरं म्हणजे स्वामींनी नारायण महाराज ऐरणीकर यांचं खरोखर खूप कौतुक केलं. सप्ताहात नामस्मरण होतं, कीर्तन होतं, ग्रंथपारायण होतं, जपाचं अनुष्ठान होतं आणि रोज स्वामींचं प्रवचन असायचं आणि विषय असायचा अखंड नाम. समर्थांच्या ग्रंथराजामध्ये आपण अनेक ओव्या नामाच्या पाहतो. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, कारण नामस्मरणाने
चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाली की मनाचे संकल्प विकल्प थांबतात आणि संकल्प विकल्प एकदा थांबले की मनाची एकाग्रता होते आणि एकाग्रता झाली की पुढची पायरी म्हणजे समाधी अवस्था प्राप्त होते आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवन धन्य होतं. श्रीयाळ येथे स्वामी जाऊन पोचले. तिथून त्यांना घेऊन आता शिगेहाळीला जाण्याचं असं ठरलं. तो सप्ताह झाला तिथे आणि शिगेहाळीला आपण जसं पाहिलं ते परमानंद मठ शिगेहाळीला आहे. शिवानंद स्वामींचे हे मामाच होते. परमानंद मठ जो आहे तो परमानंद नावाचे. त्या ठिकाणी स्वामींची सगळी व्यवस्था केली. शिवानंद स्वामींची समाधी त्या ठिकाणी होती. स्वामींनी जाऊन समाधीचं दर्शन घेतलं. पूर्वीचा संबंध होता, पूर्वीचा सत्संग यांच्याबरोबर घडलेला होता. अनेक अनुष्ठानं त्या ठिकाणी झाले होते आणि त्यामुळे दर्शन घेताना स्वामींचे डोळे पाणावले होते. म्हणजे कितीही विरक्त अनासक्त झाला तरी पण एखादा क्षण तरी त्यांच्याबद्दलचा भाव जागृत होतो आणि न कळत डोळ्यात पाणी येतं. अशी अवस्था अनेकांची होती. आता सांगण्यासारखे आपले सत्य साईबाबा जे आहेत पुट्टपर्तीचे, त्यांचं एक उदाहरण खूप छान आहे. सांगूनच टाकतो म्हणजे ते माझ्या मनात राहणार नाही. त्यांना एकदा कोणीतरी विचारलं होतं की एवढे मोठे संत असतात आणि आम्ही गरीब लोक आहेत. गरिबाच्या दृष्टीने 10 रुपये हरवणं, एखाद्या श्रीमंताच्या दृष्टीने 1000 रुपये हरवणं आणि तुमच्या दृष्टीने काय फरक पडतो? म्हणजे दुःख सगळ्यांनाच आहे. मग तेव्हा सत्य साईबाबांनी उत्तर दिलं होतं की अरे 5 पैसे हरवल्यावर केवढं दुःख होईल तर कमीच असेल की नाही. तुमचे 1000 रुपये हरवल्यावर दुःख जास्त होईल. तसं आम्हाला संतांना 5 पैसे हरवल्यावर जे दुःख असतं ते कमीच असतं. ते क्षणिक असतं. मात्र दुःख मात्र असतं. पण ते दुःख क्षणिक असल्यामुळे आम्ही स्वतःला सावरून पुन्हा आपल्या भक्ती मार्गाला, भजन मार्गाला लागतो आणि तुम्ही त्याच दुःखाच्या क्षणामध्ये अनेक काळ घालवत असतात आणि त्यावेळेस तुमच्याकडून सत्कर्म होत नाही. हा तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे असं त्या ठिकाणी लक्षात येतं. स्वामी त्या ठिकाणी जरी डोळे पाणावले तरी ते लगेच त्या ठिकाणी उठले आणि आता त्यांच्या मनात आलं की 4 दिवस आपण या ठिकाणी राहावं आणि शिवानंदांच्या या मठाची आर्थिक स्थिती पुन्हा नीट करावी. पण असं पण मनामध्ये होतं. म्हणून 2-3 हजारचं मठाला कर्ज झालं होतं. म्हणून स्वामी संपूर्णपणे त्या ठिकाणी जसा संन्यासांचा चातुर्मास असतो, आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा असे 2 महिने स्वामी त्या मठात राहिले. आत्मपुराण या विषयावर त्यांची प्रवचन होती. वेदांत हा त्यांच्या आवडीचा विषय होता. एकाच श्लोकावर 2 महिने जवळपास स्वामींनी ते त्या ठिकाणी प्रवचनं केली आहेत. रात्री 2-2 वाजेपर्यंत श्रोत्यांच्या प्रश्नांना स्वामी उत्तरं देत होते. गुळाला मुंगळे चिकटतात त्याप्रमाणे रोज गर्दीसुद्धा वाढत होती. 100-200 लोकांचा मुक्काम त्या जंगलामध्ये रात्रीच्या वेळेस व्हायचा. स्वामींच्या पुढे लक्षात आलं की या ठिकाणी आपण अजून सोय केली पाहिजे. म्हणून स्वामींनी शिगेहाळीच्या मठामध्ये, परमानंद मठामध्ये संस्कृत पाठशाळेचा आरंभ केला. अनेक मुलं त्या ठिकाणी येऊन राहायची आणि ज्ञान मिळवत होते. स्वामी अधूनमधून त्या पाठशाळेत जाऊन तिथले शिकवणारे जे अध्यापक होते, गुरुजी होते, त्यांनासुद्धा मार्गदर्शन करत होते. त्याच काळामध्ये स्वामींचं जे सरस्वती स्तोत्र होतं ते सुद्धा ती मुलं त्या ठिकाणी 25-30 विद्यार्थी जे होते मठामधले, संस्कृत पाठशाळेमधले, ते जसं आपण रोज शाळेमध्ये गेल्यानंतर जसं राष्ट्रगीत म्हणतो, एखादा मंत्र म्हणतो, एखादा श्लोक म्हणतो, त्याप्रमाणे रोज सरस्वती मंत्र त्या शाळेमध्ये, पाठशाळेमध्ये म्हणण्याचा प्रघात सुरू झाला. स्वामींना अनेकदा महाराष्ट्रातून आमंत्रण येत होते. पण ते आमंत्रण आलं असं लोकांना जेव्हा समजायचं तेव्हा शिगेहाळीच्या मठामध्ये असणारे सगळे लोक अक्षरशः रडायचे. कारण आता स्वामींचा वियोग होणार. एवढं स्वामींनी आपलं स्थान त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण केलं होतं. आता अजून एक घटना त्या ठिकाणी आहे की भक्तिधामचे स्वामींचे शिष्य जे आहेत आपले दत्ताबुवा रामदासी, यांनी लिहिलेले चरित्र आहे, खूप छान आहे. त्यामध्ये सगळे प्रसंग दिलेले आहेत. त्यामध्ये एक ते आठवण सांगतात की स्वामी रोज तिकडे कर्नाटकामध्ये असताना ब्राह्ममुहूर्तावर, इकडे असताना सुद्धा, पण तिथले अनुभव सांगतात. ब्राह्ममुहूर्तावर उठायचे, स्नान संध्या विधी करून मग मठात यायचे. मठात आले की त्यांच्यासाठी जी खास गुहा तयार केलेली होती त्या गुफेमध्ये ते जाऊन बसायचे आणि दुपारी 12 वाजता ते त्या ठिकाणून बाहेर यायचे. मग पुन्हा माध्यान्ह स्नान, पुन्हा संध्या, मग पुन्हा भिक्षा, भोजन असं त्यांचा नित्यक्रम होता. आणि या प्रकारे तिथले दिवस जात होते.
सन 1942 ज्येष्ठ महिन्यातील घटना आहे. स्वामी एका गुहेमध्ये ध्यानमग्न होते. सद्गुरू श्री दत्ताबुवा रामदासी हे गुहेच्या बाहेर बसून होते. इतर काही शिष्यमंडळी होते आणि गुहेमधून दार लावलेलं होतं आणि गुहेमधून एकदम मोठा आवाज आला. त्यांचं आसन जे होतं स्वामींचं आणि त्यांचं कमंडलू जे होतं ते खाली पडल्याचा आवाज आला. भांडं जसं खाली पडल्यावर आवाज येतो तसं आतमध्ये आवाज आला. आदरणीय श्री दत्ताबुवा त्या ठिकाणी धावत पळत गेले, दाराशी गेले आणि दाराला हात लावून पाहिलं तर दरवाजा उघडला. आतमधून ते जाऊन पाहतात तर पाहिलं तर स्वामी असे जमिनीवर निश्चेष्ट पडले होते आणि काय झालं काही लक्षात आलं नाही. म्हणून स्वामींना त्याने उचलून त्या गुहेच्या बाहेर आणलं. शुद्ध हवा आणि पाण्याच्या शिंपडण्याने स्वामींना शुद्ध आली. तेव्हा स्वामी म्हणतात, देहपतनाचीच वेळ आली होती, मोठे गंडांतर टळले, भगवंतानेच माझे रक्षण केले. या देहाचे रक्षण करण्याचा भगवंताचा हेतू तोच जाणे, असं ते स्वामीजी त्या ठिकाणी म्हणतात. आपणही नेहमी म्हणतो, धर्माचा करिता आमास जगती रामाने धाडिले, ऐसे जाणून रामभक्ती करिता ऐश्वर हे लाभले. असा सगळा श्लोक आपण पंक्तीमध्ये म्हणतो आणि त्यामध्ये 2-4 लाडू जास्त खाण्याचं मात्र विसरत नाही. पण स्वामींनी या ठिकाणी म्हणलं की आमचं हे गंडांतर टळलं की माझा देहरक्षणाचा काहीतरी भगवंताचा वेगळाच हेतू असावा. इकडे शिवानंद स्वामींचं जे समाधी मंदिर होतं तिथली थोडीशी घटना पाहून आपण थांबूया थोड्या वेळ. शिवानंद स्वामी जी समाधी घेतली तो दिवस होता 14 ऑगस्ट 1937 आणि 37 ते 42 शिवानंद शिगाळीच्या मठामध्ये शिवानंद स्वामीचं समाधी मंदिर बांधून तयार झालं होतं. आता त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करायची होती. स्वामी त्या ठिकाणी 1942च्या अक्षय तृतीयेला जाऊन पोहोचले आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना झाली. त्याचबरोबर शिवानंदांचे शिष्य शंकरानंद जे होते स्वामी, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी समाधी होती. तिथे सुद्धा एक शिवलिंग स्थापन झालं. जुन्या समाधीचं नूतनीकरण त्या ठिकाणी झालेलं होतं आणि अनेक भक्त मंडळी त्यांच्या कार्यक्रमाला येत होते. स्वामींच्या भक्तांची गर्दी आणि स्वामींचं प्रवचन यामुळे खूप दगदग झाली. स्वामींची पुन्हा आपली प्रकृती क्षीण होत चालली. मुंबईचे एक डॉक्टर होते हजारे नावाचे. त्या डॉक्टरांचा विचार होता की उपचारासाठी यांना आता मुंबईला आपण घेऊन जाऊ. पण चिकमंगळूर येथील मंजुनाथ अय्यर हे जे स्वामींचे शिष्य होते त्यांची इच्छा होती की स्वामींना चिकमंगळूरला घेऊन जावं. म्हणून मोजके शिष्य बरोबर घेतले. त्यामध्ये आपले श्री दत्ताबुवा होते, तडगुणीच्या गंगा अक्का होत्या. आताच मला वाटतं एक 8-10 दिवसापूर्वी आमचे स्वामींचे भक्त असणारे पुण्याचे उपेंद्र दसरे त्यांनी एक फोटो दिला होता स्वामींच्या बरोबर. या गंगा अक्काचा फोटो होता. त्यानंतर अनंता नावाचे एक शिष्य, अशी सगळी मंडळी बिरूर येथे गेले आणि तिथे एका बंगल्यामध्ये ते राहू लागले. गंगा अक्काने खूप स्वामींची सेवा केली. स्वतःचे सगळे दागिने मोडून या सगळ्यांची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि हळूहळू स्वामींच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. इथे आपण आज थांबणार आहोत. यानंतरचा भाग चरित्राचा जो आहे तो संन्यास दीक्षा. स्वामींना समर्थांची आज्ञा झाली आणि त्याप्रमाणे स्वामींनी संन्यास दीक्षा घेतली. आता इथून पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या महिन्यामध्ये भाद्रपद वद्य द्वितीयेला पाहू. आणि स्वामींचा जो ही संन्यास दीक्षा होती तिची तारीख होती 29 ऑक्टोबर 1942 शके 1865. त्यामुळे आता या कथेला आपण या ठिकाणी विराम देऊया. नेहमीच्याप्रमाणे रामा रामा आपण म्हणून या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. रामा 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 रघुनंदना रामा रघुनंदना. रामा 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 कुलभूषण. रामा 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 जानकी पते. रामा जानकी पते. रामा 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 विमळ मते. रामा 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 दीनवत्सला. रामा भक्तवत्सला. रामदास म्हणे तुझी अगम्य लीला. रामा 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 हो जय रामा हो. तारी 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 आमा हो. तोडी
तोडी तोडी तोडी तोडी भवपाश रामा भवपाश अनन्य शरण रामी रामदास राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम राम 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 जप सीताभिराम राजा राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम राम 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 जप सीताभिराम सज्जनगड निवास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये श्रमहरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये कल्याण माये माझे कल्याण माये सरयू तीर निवास माझे रामचंद्र माये माझे रामचंद्र माये रामचंद्र माये माझे रामचंद्र माये सज्जनगड निवास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरु श्री भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आता पुन्हा पुढील महिन्यामध्ये भाद्रपद वद्य द्वितीयेला आपण पुन्हा भेटणार आहोत पुढचा भाग पाहण्यासाठी। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। जय जय रघुवीर समर्थ।